नमस्कार, राम राम। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक सुंदर कथा ऐकणार आहोत। तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या मुलांना सुद्धा ऐकवा, त्यांच्यासाठी ही कथा आहे आणि खूप छान आहे। तर नक्की शेवटपर्यंत ऐका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर सुरुवात करूया। ओम श्री परमात्मने नमः। भगवंतावर विश्वास। थंडीचे दिवस होते। संध्याकाळ झाली होती। आकाशात ढग जमले होते। एका कडुलिंबाच्या झाडावर बरेच कावळे बसले होते। ते सर्व वारंवार काव काव करीत होते। ते एकमेकांशी भांडत होते। त्याच वेळी एक लहानशी मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर बसली। तिला पाहताच काही कावळ्यांनी तिच्यावर हल्ला केला। बिचारी मैना म्हणाली, ढग खूप आले आहेत म्हणून आज लवकर अंधार झाला। मी माझे घरटे विसरले। मला आज रात्रभर येथेच बसून राहू द्या। कावळे म्हणाले, नाही, हे झाड आमचे आहे, तू येथून पळ काढ। मैना म्हणाली, सर्व झाडे तर देवाची आहेत। ह्या थंडीत जर पाऊस पडला आणि गारा पडल्या तर देवच आपले प्राण वाचवू शकेल। मी फारच लहान आहे, तुमची बहीण आहे, माझ्यावर तुम्ही दया करा आणि मला येथेच राहू द्या। कावळे म्हणाले, आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको। तू देवाचे फार नाव घेतेस तर त्याच्या भरवशावर येथून का जात नाहीस? तू गेली नाहीस तर आम्ही सर्वजण तुला मारू। कावळे तर भांडखोर असतातच। ते संध्याकाळी जेव्हा झाडावर बसू लागतात तेव्हा आपापसात भांडल्याशिवाय त्यांना राहवत नाही। ते एकमेकांना मारतात आणि काव काव करून भांडतात। कोणत्या फांदीवर कोणत्या कावळ्याने रात्री बसावे हे लवकर ठरत नाही, त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणे होतात। मग दुसऱ्या एखाद्या चिमणीला ते आपल्या झाडावर तरी कसे बसू देतील? आपापसातील भांडणे सोडून ते मैनेला मारण्यास धावले। कावळे कावकाव करीत आपल्यावर चालून आल्याचे पाहून बिचारी मैना तेथून उडून गेली आणि थोड्या दूरवर जाऊन एका आंब्याच्या झाडावर बसली। रात्री वादळ आले, ढग गरजले आणि मोठाल्या गारा पडू लागल्या। मोठ्या बटाट्या एवढ्या गारा फटाफट बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे पडत होत्या। कावळे कावकाव असे ओरडले, इकडे तिकडे जरासे उडाले, पण गारांच्या माऱ्यामुळे जखमी होऊन सगळेच जमिनीवर पडले। बरेचसे मरून गेले। ज्या आंब्यावर मैना बसली होती त्या आंब्याची एक मोठी फांदी वादळाने तुटून पडली। ती आतून सडल्यामुळे पोकळ झाली होती। फांदी तुटल्यावर झाडाच्या बुंध्यात एक ढोल तयार झाली होती। छोटी मैना तीत घुसली। तिला एक सुद्धा गार लागली नाही। सकाळ झाली। 2 घटका दिवस वर आल्यावर छानदार ऊन पडले। मैना त्या ढोलकीतून बाहेर आली। तिने पंख पसरले, किलबिल करून देवाला नमस्कार केला आणि उडाली। जमिनीवर गारांनी जखमी झालेल्या कावळ्याने मैना उडत असताना पाहून मोठ्या मुश्किलीने म्हटले, मैनाताई, तू कोठे राहिली होतीस? तुला गारांच्या मारातून कोणी वाचवले? मैना म्हणाली, मी आंब्याच्या झाडावर एकटी बसले होते आणि देवाची प्रार्थना करीत होते। दुःखात पडलेल्या निराधार जीवाला देवाशिवाय दुसरे कोण वाचवू शकणार? पण देव काही फक्त गारांपासून वाचवित नाही आणि फक्त मैनेलाच वाचवत नाही। जो जो देवावर विश्वास ठेवतो आणि त्याची आठवण करतो त्याला देव सर्व संकटातून मदत करून वाचवितो आणि त्याचे रक्षण करतो। येथेच ही कथा समाप्त होते। आता भेटूया पुढील कथेमध्ये। दुष्ट मुलगा ही कथा ऐकणार आहोत। तर तुमच्या मुलांना नक्की ऐकायला द्या आणि तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत ऐका। येथेच थांबूया। धन्यवाद।